नक्कीच तुझा मुद्दा लक्षात आलेला आहे. धन्यवाद भिकेश. बघूया तर पुढची बातमी. 16 जानेवारी नंतर कधी कर्नाटकात सत्तापालट होण्याची शक्यता आहे. जनता दल आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारला अल्पमतात आणून भाजपचं सरकार सत्तेवर आणण्याची तयारी भाजप नेत्यांनी पूर्ण केल्याचा दावा सूत्रांनी केलाय. यात महाराष्ट्राच्या बाजूने महत्त्वाची बातमी म्हणजे शेजारी कर्नाटकातील सत्तापालटाचं केंद्र चक्क आपल्या मुंबईमध्ये. मुंबईतील एका प्रभावशाली भाजप नेत्यावरती काँग्रेस आमदारांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कर्नाटकातील 10 काँग्रेस आमदारांची सोय मुंबईच्या पवईतील रेनिसान्स हॉटेलमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आल्याची माहिती मिळते. हे सर्व आमदार दुपारी 2 वाजता फडणवीसांना भेटण्याची शक्यता आहे. दरम्यान भाजपनं त्यांचे 100 आमदार गुडगावातील एका रिसॉर्टमध्ये ठेवल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवरती आमदार फोडण्याचा आरोप करतात. त्यामुळे कर्नाटकातील नाटक कोणत्या वळणावरती जाणार हे लवकरच स्पष्ट होईल. काँग्रेस कर्नाटक सरकारचे 14 आमदार जर पाहिले तर सध्या मुंबईच्या रेनिसेन्स हॉटेलमध्ये थांबलेले आहेत, तर 2 JW मॅरिटमध्ये थांबलेले आहेत. एकूणच 2 दिवस आधी काँग्रेसचे नेते कुमारस्वामी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार बीजेपी सरकार काँग्रेस सरकारला खाली पाडायला बघत आहे आणि त्यासाठी बीजेपी कडून एक ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे, ज्याचे नाव ऑपरेशन लोटस आहे. एकूणच काँग्रेसचे 16 विधायक मुंबईचे बीजेपीच्या संपर्कात आहेत आणि त्यासाठी बीजेपीने 6 विधायकांची टीम या ऑपरेशनसाठी तयार केलेली आहे. ज्या टीम लीडर बीजेपी MLA अश्वथ नारायण आहे त्यांनी याची प्लॅनिंग दिल्लीहून केली जात आहे. सध्या काँग्रेसचे मिनिस्टर DK शिवकुमार हे मुंबईत संध्याकाळपर्यंत पोहोचण्याची माहिती देखील आपल्याला मिळत आहे. त्याचबरोबर हॉटेलमध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर बीजेपीची गाडी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. हॉटेल परिसरात सध्या जर पाहिलं तर बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर हे 16 विधायक आज मुंबईच्या मुख्यमंत्री CM देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची शक्यता देखील आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंग सर, मीनाक्षी म्हात्रे, TV9 मुंबई.